असं टाकायचं. झाकण लावायचं का आता प्लेट मध्ये ढोकळा उघडायचा आपल्याला. ए उरका उरका 1-2 मिनिटं सांगतो तसं काय. पटपट पटपट उरका. पटकन आणि झाडू आता. चला चला लवकर. शिडी चढून काढते माहिती का ती झाडून. हो कशी काढते. चला चला लवकर उरका. पाडव्यासाठी घर स्वच्छ करायचंय ना. चला सगळ्यांनी मिळून घर स्वच्छ करा. फोटो काढून घेऊ नको. काढ व्यवस्थित काढ. चल 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 चल. आवर म्हणी मनू शिडी कशी चढते आणि आई काम कमी आणि लुडबुड जास्त. आई शिडी चढा दे. चल लवकर चल चल. शिडीवर चढून झाडून काढायचं का. चला चल म्हणजे शाबास. आणि आता झाडू. आईकडे बघ आईकडे बघ. आता झाडू आई 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 करायची का. काम करायचं का नुसती शिडी चढायची आणि उतरायची. एकटच चढायला लागलं. आता मग अशी दोघं चढवत होता. शिडी काढून ठेवायला लागेल नाही तर कामच व्हायचं नाही. आबा ओ आबाची आबा बाद झाला आता. उरका लवकर. कधी उरकायचं पप्पा जे बॉक्स घ्या. चला लवकर उरका. मम्मा उरका आबा उरका. म्हणून घे झाडून. चला लवकर. बटाट्याला ए म्हणू खाऊ खायचं तुला. खाऊ खायचं. आता आम्ही करणार आहे ढोकळा. सकाळी घर साफ करायला काढलं होतं की नाही त्याच्यामुळे स्वयंपाक केला नाही. वरई भात आमटी खाल्ली. मग आता भूक लागली म्हणून आता काय खायचंय माहितीये का. ढोकळा. ढोकळा कसा करायचा. कसा करायचा बोला. कसा करायचा. 1 ग्लास पाणी घ्यायचं. हा ग्लास 1 ग्लास पाणी घ्यायचं. त्यात एक सपाट हा चमचा आहे ना मीठ टाकायचं. तिला वर घे. मीठ टाकायचं. तिला समजून घ्यायचंय. मग समप्रमाणात करायचं. हे 1 चमचा साखर टाकायची. सपाट चमचा मीठ टाकायचं. आणि 1 चमचा सोडा पण टाकायचा. पण तो सगळ्यात कसला चमचा आहे बघू. आपला छोटा चमचा आहे. चहाचा चमचा आहे. सोडा आहे ना तो शेवटी घालायचा. त्यात थोडस तेल पण घालायचं. आता हे काय 150 नाही तर 200 ग्रॅमच हे घ्यायचं बेसन पीठ. हे पाणी घेतले ना आपण 1 ग्लास पाणी. त्याच्यात मीठ साखर आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे ते लिंबू सत्व मिळतं. सायट्रिक ऍसिड म्हणतात त्याला. बर. सायट्रिक ऍसिड पाण्यात भिजवलंय ते. सायट्रिक ऍसिड कसलं असतं ते पण दाखवायचं का. हो ते घे बरणी. घे बरणी ते. सायट्रिक ऍसिड म्हणजे आपली मोठी साखर कशी असते ना तसं लिंबू सत्व म्हणायचं. मोठी साखर कशी असती तशा टाईप दिसतं ते. पण हे लिंबू सत्व हे फार आंबट असतं त्यामुळे ह्याला जास्त पण नाही टाकायचं. असं सपाट चमचाच टाकायचं. तर ते मग अशी टाकलंय पाण्यामध्ये. ते दाखवते मी नेमकं काय लिंबू सत्व. याला सायट्रिक ऍसिड म्हणतात. मराठीत लिंबू सत्व म्हणतात. तर हे ते टाकायचं त्याच्यात. आणि मग साखर मीठ लिंबू सत्व. हे आता बेसन पीठ हे 150 किंवा 200 ग्रॅम घ्यायचं. सुरुवातीला नवीन शिकताना 150 ग्रॅमच घ्यायचं. आता 150 ग्रॅम म्हणजे कसं अंदाजे घ्यायचं. आपल्याला काही लगेच आपण वजन काटा माप लावत नाही. अंदाजे घ्यायचं. हे पीठ असं घ्यायचं आणि पाण्यामध्ये असं भिजवायचं. फेटायचं का. भाज्याचं पीठ कसं करतो तसं थांबाळा. तू नको 50 ग्रॅम अडवू. थांब जरा. असं करायचं. लई घट्ट नाही करायचं. पातळ होईल असंच करायचं. आपण बेसन पोळी करायला कसं करतो ना तसं करायचं. करायला ठेवायचं. कोमट पाण्यामध्ये शेवटी सोडा टाकायचं. आता हे पीठ आता भिजवलं. तसं नाही करायचं. कसं केलंयस म्हणे. नाही करायचं. आता हे असं पीठ सरसरीत बेसन पोळीला करतो की नाही असं सरसरीत पीठ भिजवलं. आता याला 5 मिनिटं भिजू द्यायचं. काय झालं म्हणे. हे खायचंय अजून त्याला वेळ आहे शिजायचंय. हे मनुष्य केली का मग.
जोपर्यंत हे काय होतंय, आता ह्याच्यात थोडस तेल टाकायचं चमच्याभर, असं ह्याच्यात तेल टाकायचं चमच्याभर त्या पिठामध्ये मिश्रणात, आणि हे ह्याच्यात ढोकळा उकडायचा आहे ना, त्याला पण तेल लावायचं जरा, आणि थोडस पाणी कोमट करायला ठेवायचं. ते कोमट पाण्यामध्ये सोडा टाकून ते मिसळायचं, म्हणजे ते असं एकदम फॉर्मेट होतं. ते असं ताटाला तेल सुकून घ्यायचं. थांबा, ते सांडेल. आता हे पिठाचा डबा ठेवू आपण, नाहीतर म्हणून आहे ना सांडेल. आणि ही ताटली ना असं गरम पाण्याच्या ह्याच्यात ठेवली, अशी अशी ठेवू का? हे पाणी आहे ना कढईमध्ये, त्याच्यातील रिंग आहे, म्हणजे ते उकडायसाठी खाली, आणि एक लिंबू पिळे. आता लिंबू का पिळे? ते भांड खालनं खराब होऊ नये म्हणून. बरं, ते खराब लिंबू असलं तरी चालतं. आपण मध्ये पण पिळायचं असतं खाली, आणि आपण खराब लिंबू वापरतो. प्रत्येक ह्याच्यात अंडी उकडताना सुद्धा मी खाली लिंबू मीठ टाकते. आता हे जे ताट आहे ना, ह्याच्यात ढोकळा करणार आहे. ह्याला तेल लावलेलं आहे, चिटकू नये म्हणून. खायचंय, अजून व्हायचंय बाळा ते. थांब जरा. ठेवू का? ठेवा. ठेवा. ठेवू का? ठेवलं. आता ठेवलं. हे पीठ भिजलंय, ह्याच्यामध्ये थोडस तेल घातलंय मगाशी. आता हे पीठ आहे ना, ह्याची रिव्हिजन करा. ह्यात काय काय आहे? बेसन, त्याच्यामध्ये आधी पाणी घेतलं, त्याच्यात मीठ टाकलं, सायट्रिक ऍसिड टाकलं, काय साखर टाकली 1 चमचा, आणि तेल टाकलं 1 चमचा, बरोबर, आणि बेसन पीठ कालवलं, ते भिजलं. आता इथं कोमट पाणी करायला ठेवलंय. आता ह्या कोमट पाण्यामध्ये असं वाटीत घेणार मी, आणि असं सपाट चमचा इथे हे काय सोडा खायचा सोडा, हे असं टाकायचं ह्याच्यात कोमट पाण्यात. कोमट पाण्यात हे गेलं की काय होतं माहिती का, असं सोडा विरघळवायचा, आणि ह्या पिठात असं ओतला की ते पीठ असं फर्मेंट होतं, असं फसफस. काय जण इतकं पोकळ होतं ना हे पीठ. हे बघा कसं व्हायला लागलं. असं हलवायला लागलं ना, एकदम पोकळ होत, असं फसफस करतं. हे काय असं कापसासारखं झालं, एकदम कापसासारखं. आणि असंच अशा स्टेजला आहे की नाही, असं ओतायचं त्याला असं. आणि आता ह्याला ना 20 मिनिटं झाकण लावून उकडायचं. थांब बाळा, ती काचेची बरणी फुटेल. मम्मा अगं ये की जरा, ती बरणी सांडल तरी नाही तर फोडल तरी. काय करायचं, प्रत्येक कामात मदत करते. सकाळी घर साफसफाई करताना शिडीवर चढून झाडून काढत होती, झाडून काढते, फुटल ते. काय करायचं ना, आता ह्याला 20 मिनिटं उकडायचं, वाफलायचं. आता परत झाकते त्याच्यात. ए मनी, घड्याळ कुठे? घड्याळ म्हणू, किती वाजले? 10 वाजले. कुठे घड्याळ कुठे? वर का? 10 वाजले. किती वाजले बाळा? 10 वाजले का? झाकण लावायचं का आता? 20 मिनिटं झाकण लावायचं, घड्याळात बघायचं. आता 5 वाजून 5 मिनिटं झालेत. आता 5:30ला 5 कमी असताना 5:25ला ती करायचं. आणि नंतर सुरुवातीला मोठं ठेवायचं, नंतर जरा बारीक ठेवायचं. बारीक म्हणजे थोडं बऱ्यापैकी. आता की नाही ढोकळा उकडायला टाकलाय, तर आता 20 मिनिटं ढोकळा उकडायला लागणार. मग ढोकळा खाताना कसा खायचा त्याची प्रोसेस आमची आता मम्मा करणार. मम्मा दाखवतीये. मनू, मम्मा कुठे आहे? मम्माला म्हणा लवकर उरक, मला खाऊ खायचंय. लवकर उरक मम्मा, मला खाऊ खायचंय. हो कसं? हो. एका छोट्या कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले आहे. आळस आलाय. तेल तापेपर्यंत मिरच्याला चिर द्यायची. काय म्हणली? आज ढोकळा खायचा मिरची बरोबर. वडापावचं नाव काढलंस तू. मला दुखायला लागलं असं इथं हृदयामध्ये. तीव्र सणक आली माझ्या हृदयामध्ये. वडापावचं नाव असं अचानक घेत जाऊ नको ग, कसं तरी वाटतं, डोक्यात जात नाही. तुला तशी तीव्र सणक आली का म्हणे? एकाकडे तेल तापायला ठेवलेले आहे. बर, मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. मिरच्या ह्या स्वच्छ धुवून, आणि महत्वाचं काय तर सुकवून घेतल्यात. सुकवून म्हणजे ते पाण्याचा अंश त्याच्यामध्ये नाहीये जास्त. का? तळायचं आपल्याला म्हणून. मला पण कळते वाटतं थोडं.
टाकू का काढू? इनो पण इनो आता आपण इनोपेक्षा आपला सोडा छान आहे ना. हो ग, सोडा टाकतो आपण. पण बरेचसे लोक काय करतात माहितीये का, इनो टाकतात. इनोनी पण छान होतं. हो. आणि कसे आता एवढी माहिती सांगितली तर कोणाला वाटलं तर कमेंट मध्ये विचारा अजून तुमची शंका काय असेल तर, किंवा अजून काय आयडिया असली वेगळी. तुम्ही हा व्हिडिओ कुठनं बघताय ते पण कमेंट करत हा, युट्यूबला समजत नाही आम्हाला की कोणी लाईक केलंय, कोण बघताय, काय समजत नाही. मग खाली कमेंट मध्ये नाही ते पण कळत नाहीये. हा, मग कमेंट मध्ये आवडला तरी सांगा, नाही आवडलं तरी सांगा. आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत. ओ एका प्लेट मध्ये काढता हात जापा बाबा. बघते ते सांगा तरी खरं. आमच्या मनूच्या व्हिडिओ आवडतो का? मनू कशी नखरा करते. मनू मोठी झाल्यावर मनूला दाखवायचं म्हणून युट्यूबला आम्ही टाकतो, हाय की नाही. मनू मोठी झाली की नाही मग तिचे व्हिडिओ तिला बघायला मिळणार ना. मनू कशी कशी करत होती. मग ए मनू ढोकळा म्हण. ढोकळा ढोकळा बिना आवाजाचा आहे. म्हण की ढोकळा म्हण. ढोकळा 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 ढोकळा. तळलेल्या मिरचीवरती मी मीठ टाकत आहे, म्हणजे मीठ त्याच्यामध्ये मुरतं. बघ कशी मोहरी तडतडती आता. बघा ते बघ मोहरी कशी तडतडली. ते बघ ते बघ ते बघ. आता ते ढोकळा खाताना कसं होतं, कोरडा कोरडा लागतो ना. मग तो कोरडा खाताना असं गचके बसतात. तोटरे बसतात. तोटरे तर ते तसं होऊ नये म्हणून त्याच्यात ना संपूर्ण ढोकळा तयार झाला की त्याच्यावर फोडणीचं तेल आणि साखरेचं पाणी ओतायचं. मग ते साखरेचं पाणी सगळं आत शोषून घेतं. मग असं ओला ओला मऊ लागतो. ओला ओला लागतो. आणि कोथिंबीर बारीक चिरून ठेवली. आता ते ढोकळ्यावरनं कोथिंबीर आणि हे टाकायचं. ढोकळ्यावर टाकायला, वरून टाकायला खोबरं आणि कोथिंबीर, आणि बरोबर खाताना मिरची आणि पाणी, साखरेचं पाणी. हे शुगर फ्रीचं पाणी, हे साखरेचं पाणी. आणि 20 मिनिटात झाली. 5 मिनिटांनी मग ती जी वाफ आहे ती बसून द्यायची, उगाच लगेच काढायचं नाही. पण लगेच उघडून नाही ना. हा, तेच की एनर्जी वाया जाते. प्रोसेस राहिली समजा तर तेवढ्याच होऊन जाते. हा हा, थांब ढोकळा उघडायचा आपल्याला. मला पाणी पडतं, ते पाणी त्याला पडू द्यायचं. ते कापड घे खायचं. झाला ढोकळा ढोकळा ढोकळा. गरम असेल. अच्छा असं अच्छा. असं असं असं. त्या दिवशी जास्त पिठूचं की नाही तर मोठं करता येईल. आता फोडणीचं तेल, मोहरीचं. त्या दिवशी ना पीठ जास्त होतं, जरा पीठ कमी चाललंय. बरं टाकू का? टाकला खोबरं टाकलं. आता कोथिंबीर. अरे वा. आणि आता ह्या टाकायच्या मिरच्या. साखरेचं पाणी टाकते मी ह्याच्यात. आता तुमचं साखरेचं पाणी टाकायचं. म्हणजे तू काय खाल्लंय ढोकळा? मधीच ताट होय.
बसून खा बाळा. आईच्या ताटातलं खा म्हणे आईच्या ताटातलं खा. आईच्या ताटातलं खा. आमचे रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का? तुम्हाला अजून कुठले रेसिपीचे व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. मी सांगू का?